नमस्कार. आजच्याला मी मस्त असं मैद्याच्या पिठाचं गुलाबजाम बनवणार आहे. चालली आता माझी तयारी. कारण आजच्याला वाडा म्हणजे एका जागेवर बसला या. आणि मग पोरं म्हणत होते आम्हाला काहीतरी खायला बनव, पॅटीस बनव किंवा सामोसे बनव, तर नाही तर मग खीर बनव म्हणत होते. तर मी म्हणलं तुम्हाला गुलाबजाम मस्त बनवते. आता हे मैद्याचं पीठ आहे ते चाळून घेते. हे यालदोड येतं चांगले, एक चमच्याभर यालदोड टाकून घेतलं त्याच्यात. बारीक मी पावडर वाटून घेतली आता पाट्याव, आणि एक चिमूटभर मीठ टाकलं. आता इथं हारे चुलीमध्ये, तर त्याच्यात गलासामध्ये तूप गरम करायला ठेवलंय मी. चांगलं कळलं या ते ह्याच्यात वतून घेणार आहे. कारण उन्हाचं चाललंय माझं हे करायचं, पीठ मळून ठेवायचं म्हणजे मग भिजन चांगलं, आणि मग 4 वाजता आपलं घ्यायचं बनवायला. आता हे तूप मध्ये चांगलं कडकडा कळलं या. म्हणलं चूल पेटवण्यापेक्षा एवढीच्या पुरती हरवता चुलीत चांगला हे करा. तर त्याच्यावर गरम केलंय तूप. आता हे वतून घेते यात. अगदी बुडबुड्याचा आल्या त्याला, त्या पिठाला एक झटका बसला त्याचा गरम गरम वाचल्याच्या नंतर. बाजूला नाही. आता या मैद्याच्या पिठात तूप टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि आता हे दूध आहे, तर हे पीठ मी दुधातच मळून घेणार आहे. तापावलेलं दूध आहे शेरडांचं. जेवढं पाहिजे असं त्याच्यात मळणार आहे पीठ. आता पोरांची शाळा बी भरली या. जायचे तर आता शाळेत, उलट लेट झालं 2 दिवस. आता चांगला उंडा बनवून घेतला. जरी पातळ झालं तरी थोडस पीठ ठेवलंय मी. समजा भिजल्याच्या नंतर, भिजल्यावर पातळ होणारच. आणि झालं तर मग थोडस त्या उंड्यात पिठी घेऊन चोळायचा उंडा त्या पिठीमध्ये. आता हे उंडा असाच झाकून ठेवणार आहे आणि चांगला भिजून देणार आहे. आणि नंतर मग चांगला 2 तास भिजला की त्याला बनवाय घेणार आहे गुलाबजाम. तर चुलीवर आता पहिल्यांदा मी पाक बनवून घेणार आहे. चुलीवर ठेवून घेतलं बघूला. त्याला पाक असा भरपूर लागतो गुलाबजामुनला, म्हणजे मग मोकळं डाकळं भिजत्यात. आणि मी म्हणजे काय केलंय आता जास्त कमीच बनवणार आहे. का तर त्याचं मोजमाप काय लावलं नाही. पोरं बाळ येत किंवा आपण सगळेच खाणार ते बनवलं की. आता हे साखर घेतली, पाण्याला बी चांगला आदान आलंय. आता ते टाकून घेते. आता पीठ मळून चांगलं ह्याच्यात झाकून ठेवलं होतं पॅक. मस्तच उंडा भिजला या, चांगला गच फुगलाय. आता अशा पद्धतीने गुलाबजामुन बनवून घेणार आहे मी, आणि नंतर तळून घेणार आहे. इकडं पाकाला पण चांगली उकळी आली. आता पाक म्हणजे असा कट करायचा आपल्या तारात, तसा नाही बनवणार मी.
थोडासा जाड झाला की खाली उतरून घेणार आहे. अजून नाही, असा थोडा चिकटाय लागला की उतरून घेणार आहे हाताला. तिकडं पाक कडतोय तवर इकडं गुलाबजामुन बनवणार आहे आणि मग पाक कडून झालाय खाली उतरून तळून घेणार आहे. आता इकडं पाक बी तयार झाला आणि इकडं आम्ही गुलाबजामुन बी तयार केलं. दादूने मला मदत केली जरा बनवायला. आता एक 2-4च राहिलं ते बनवायचं. पोरं बी आनंदी बाई बी आली मस्त अशी. आता हे पाक खाली उतरून घेणार आहे. पाक म्हणजे असा धार लागली पाहिजे त्याची. टपकुनी खाली पडला की नाही झाला म्हणायचं, असा बाळबाळ केल्यावर. पण असा एकदम गट पडला की मग झाला म्हणायचं पाक. तारा बिरा तोडायच्या नाही, काय नाही. थोडासा चिकटपणा आला पाहिजे, लय पण नाही. आता पाक खाली उतरून घेतला आणि लगेच तळून घ्यायला ते गुलाबजामुन कडे ठेवून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं या. आता तळून घेते. पहिल्यांदा लय मोठाला केलं, नंतर मग जरा बारीक धरलं. लाकूड माग जरा पहिल्यांदा फास्टच जाळ लागलाय. वाऱ्यामुळे जाळ फुकायची काय हेच नाही येत. जाळ म्हणजे मागच ओढायला लागतो प्रत्येक टायमाला वारा असले की. आता जसं काढू होईल तसं मी पाकात टाकून घेणार आहे. पाक पण गरम आहे. प्रत्येक गाणा काढला की पाकात सोडणार आहे. आणि इकडे लगेच तेलात पण सोडून घेणार आहे. अहो म्हणलं चांगलं चुंगलं करून खावायचं. असं बाहेर तिकडं खालती बिरडा बसली होती. तुम्ही झोपला होता वाईच. म्हणलं सासूबाई आमची झोपली तर करावे इकडे. ते आल्या उठून लगेच बघाय. वाजा आला ना तुम्हाला? तुम्हाला मिळेल की नाही तर काय काय चालताय का त्या? ते काय कोम नाही काल पाण्यात जायचे, पाणी नाही मला. पोरं म्हणले आम्हाला खाया गुलाबजामुन काहीतरी खाया बनव म्हणे. बरंच नाव घे कुठं वडापाव म्हणे, सामोसे म्हणे, पॅटीस बरंच मग म्हणलं तर चांगले पाकात मुरून देणार आहे. पाक असा भरपूरच लागतो त्याला, तेव्हा ते पाकात मुरत्यात. आता दुसरं काम करायचं. मेंढर बी येते थोड्या वेळाने. स्वयंपाकी अजून सकाळी एक खेप पाणी आणलेले ते संपून गेलं. तर पाणी प्यायला नव्हतं ते निघालं. आता पाण्याला पाणी म्हणजे प्यायचं बरंच लांब आहे. मी आत्या आणि पोरं पण निघाले आमच्या बरं. नको येऊ म्हणता पोरं बी कुणी हांड कुणी बाटल्या आज घेऊन माग पळत्यात आमच्या बरं पाण्याला.
चाललंय आता पाणी आणायला. मारती तू काय आणलं बा? डबकी आणली. मारतीने मोठं आणलंय आता ते हांडा घेईल का डबकी येणार आहे बाबा तू? डबकी घेणार. हा ना, दूध घेतली असते पण दूध घेतो, दूध बिन चुंबळीची. होय रे बा. मला सवय लागली ती चुंबडीची. डोक्यावर घ्यायचं ना, कानाकन पाणी भरतो. घासलं का बाय? पोरं बी जरा दुकानात गेली होती तिकडे गावात. अरे वा, मस्त सागरचा जाऊ सागर एकच नंबर. पोरं काय ऐका ना तुम्हाला. अर्चना आली, मुरगा आडवी, तो का क्या दे बाबा. तिघाचा घेऊन तुमचं काकी तिघाच. चला मोर तुम्ही चला रे, तुमचं बारीक आहे चला. किती पचा आला थांबा थांब घेते थांब. चुंबळ घे चुंबळ. अरे चला घरी. अरे काय ना मिठ्या का जाता लागा. जवळ जवळ आलं की पोरांचं डोक्यामध्ये वजन खाली झालं. शिव पोरं चालली होते वाटतं. सागाने तर पाणी प्यायचीच गार बाटली घेतली. सागा जड झालं होतं तुला. आता गावात मी आणि मावशी दळाय निघालो तर आमच्या मागे पोरं पण आले. मावशीचं दळण कालच टाकलं होतं गिरणीत आणि मग लाईट नसल्यामुळं अर्ध गिरणीतच राहिलं आणि जेवढं दळलं ते घेऊन आली मावशी. आणि मग सकाळी जायलाच नाही भेटलं. मग आता आम्ही निघालोय मावशी दोघी. तर पोरं म्हणले आम्हाला बी यायचंय गावात. आता पाण्यातून जायचंय. सागर तर मधनच निघला. पोरं भारी चालले ते दगडाव ना. चल मावशी तू वर. सागर बी आपला हुशार आहे. पडाय नको झाडाय नको. आपला बूट काढून घेतलं सागरने हातात आणि दगडावनं पाण्यात आपला निघला. पोरं गेली या दगडावनं उड्या मारीत. पोरांना आल्या उड्या मारा. माझ्या सागरला नाही ना उडी मारायची. हा थांबा रे, सागरच्या हाताला सागर हाताला चला कडे हात कर मावशी. थांबा सागर थांबा म्हणतो गाडीवाल्यांना. पोरं बी राहत नाही त्यामुळे मला बाजरी लहान म्हणत होती मला देते का नाही तू म्हणून साठी मी आली. हा मावशी म्हणत आहे माझं कालचं राहिलंय अर्ध घेऊन या. पण मग परत म्हणल्या येते बाया देतात का नाही. आता दळून माघारी निघालो. पोरांना जे खायचं होतं ते भेटलंच नाही. पाणीपुरी खायची होती त्याच्यामुळे खरं सगळी पोरं आली ते आमच्या माग. पण ते दुकानच बंद आहे आज. मग कोणी थंडा घेतला, कोणी बरंच काय काय घेतला. आता हे पाण्यात ना पायच घालून चालायचं मरून पडता येत. मागाशी मी घसारली होती. सांगा तर बूट काढून घेतो या. काय काय पुरं दगडावून चालले तर या. दिवस गेला की मावशी. अर्चना मामा बिराडा होता. कसलं लागतंय अर्चना? मस्त लागतंय. मस्त आहे ना. मामाला बी एक आणले. मामा तिथं शेतकरी आले तर ते शेतकरी बसवायचं म्हणतात. त्यांची भेट गेल्या तर वावर बघायला. मग बा नाही काय बनवले पोरांना? गुलाबजामुन. होय हा गुलाबजामुन बनवलं ना. मग काय बराच वेळ गेला का? बनवलं मग म्हणलं आता बिराड वाडा एका जाग्यावर होता.
पोरं म्हणले आम्हाला खायचंय. तर मस्त बाकी मामा थांबा खाऊन जा. गुलाबजामुन बनवले ते जरा जरा मेंढर पण आता आलं ते बिराडापाशी. आता असं देत तुम्हाला एक पण काय करते मामा. पोरांची चांगली पंगत बसल्या. तुम्हाला मान पहिल्यांदा मन धर बाबा. हा? ताटलीत वर. जरा लागा हातात. त्याला काय तर जोरातच पंगत बसल्या. काय काय पुरं काय आहे? आनंदबाईला ये म्हणा. आनंदीबाईला ये. निदान मुरल्यात का बाबा? बरच वेळ झाला ना. रात्रभर ठेवला असं लय भारी मुरला. पोरं काय ऐकत नाहीत. राहिलेलं रातचं खाणारच आहे. तर मारते आणा का बा पुढे मागवा. अजून ना जरा येतो का अजून डबल वाढी घ्या. हा का कुठे गेली रे? आता गोड्याला गेली गोड्याला. गोड्याला गेली. हा दाजीबाला मामाला नेऊन द्या ना. दाजीबा जरा आता इकडे चुलीवर जरा चहा पण करतोय. रात्रभर हा आहे आता. त्यांचं ते हे झाले ना. अजून ते बापू आणि काय व्हायचे. घे घे बापू घे घे अजून घे. तुम्हाला हा मी पण खातो ना. बारीक चालली ना पोरांचं खायला. जरा की तुम्हाला बा आनंदबाई पण आली. आता पोरं लागले खास मागायला. हा मुळे लागतात त्याला बस काय ते आनंदबाई आली बघ. आनंदबाईने तर आज हातामध्ये येळा घातल्यात ना. होय दंच्या आजच घातलेल्या नाही का. बघून बघून येतो आनंदबाई. दबाय बघून बाय हातात काय घातले आज. हातात काय घातले दाखव मला. बघून हे काय आहे. ते काहीतरी खायचं चाललंय शाव. बघून हे कसं आहे. हातातलं दाव हातातलं दाव देत मस्त बाकी बनवलं. हा पोरांना मस्त लागलं ना. मस्त लागला. इकडे हात घाल नका रे. एक नंबर झाले गुलाबजाम. सकाळी भारी लागतात. आता पण मस्त झाले. तुला खायचा अगं भैया पाक आहे ना. ते पाक भरपूर आहे त्यात. मस्त आहे ना. हा वाचायचं. पोरं जायचे गावाला त्यामुळे बनवलं ना. हा सारा भरली पोरांची बी.